हाय हॅलो नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं प्रियांका डेली व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. आज सकाळची गडबड चालू आहे माझी. सकाळी उठले 6 वाजता, थोडी फ्रेश झाले, थोडा वॉक केला घरातल्या घरातच, कारण बाहेर जायचा खूप कंटाळा पण आला होता आणि जाऊ पण नव्हतं वाटत बाहेर. मग आंघोळ केली आणि पहिली तयारी केली टिफिन बनवायची. कारण माझे मिस्टर 8ला किंवा 8:15 8:30ला हे कोणत्या पण टायमिंगला जातात आणि डायरेक्ट म्हणतात की मला आत्ता जायचं आहे. मग टिफिन कधी कधी लवकर होत नाही. मग त्यासाठी मी पटकन आंघोळ केली की पहिली टिफिनची तयारी करते, नंतर नाश्त्याची तयारी करते. कारण ते प्रत्येक वेळेला नाश्ता करतातच घरात असं नाही, शक्यतो डायरेक्ट जेवणच करतात ते. मग मी इथं काल त्यांना कारल्याची भाजी केली होती, ती त्यांना अजिबात आवडली नाही, कारण ती होती थोडीशी कडू. इतर वेळेला मी चांगली बनवते तेव्हा कडू नाही लागत, पण काल काय झालं होतं, थोडंसं कांदा कमी पडल्यामुळं आणि कारलं जास्त झालं होतं, त्याच्यामुळे ती कडवटपणा त्याला जास्त आला होता. पण ठीक आहे, त्याने खाल्ली तशीच. तरी पण ते कधी टिफिनला काय दिलं तर असं हे नाही करत, आर्ग्यू नाही करत कोणत्या गोष्टीलाच की हे असंच का तसंच का. पण मला असं वाटलं त्यांच्याकडे बघून की त्यांना नाही आवडली ती भाजी. म्हटलं चला आज त्यांना आवडते तर मग अंडा भुर्जी करून द्यावी. तसं पण भाज्या पण किती खूप महाग झाल्यात, काय करावं हेच कधी कधी समजत नाही. मग घरात अंडी होती, तसं मार्गशीर्ष महिना चालूच आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या आधीच अंडी आणून ठेवली होती, 5-6 होती, त्याच्यातली 4 अंडी घेतली. भुर्जी करते त्याची आता. कांदा टोमॅटो कट करून घेतलं, त्याला चांगलं परतून घेतलं, त्याच्यामध्ये मीठ, तिखट, हळद, धनेपूड ही ते सगळं टाकलं, मसाला चांगलं फ्राय करून घेतलं. एका साईडला मी गरम पाणी पण करायला ठेवलं होतं, कारण बाकीची भाजीची तयारी किंवा भाजी असतोपर्यंत मी स्वतःसाठी गरम पाणी करून पितेच, डेली पिते. त्याच्यामध्ये कधी कधी मेथीदाणे पण टाकते टाईम भेटेल तसा, ते पण छान लागतं, कारण ते पण सवय झाली एक, ते पण प्यायची, पण कडू नाही लागत मेथी वॉटर. आपल्या तब्येतीसाठी पण चांगलं असतं, थोडं वजन पण कमी करायचं आहे, त्यासाठी पिते मी कधी कधी मेथी वॉटर. आणि ही कणिक माझ्या सासऱ्यांनी मळून ठेवली आहे, तेच रोज सकाळी कणिक मळून ठेवतात. आणि तर राजमा मी 2 दिवस झाले भिजत घालायला ठेवला होता, पण तिसऱ्या दिवशी मी त्याला कुकरला लावला तरीही तो शिजला नाही. अक्षरशः मी तो फेकून दिला. काय तो प्रॉब्लेम आहे त्याच्यात काय समजणंच झालं आहे, पण तो अजिबात शिजत नाही. आणि इथे मी किचन वगैरे साफ करून घेते, कारण माझी सकाळची खूपच गडबड असते. माझा एक छोटा मुलगा आहे 2.5 वर्षाचा, तो सकाळी उठलं की काहीच करून देत नाही, काही म्हणजे काहीच नाही. त्याचं म्हणणं असतं फक्त माझ्यासोबतच राहावं हिनं आणि काहीच काम करू देणार नाही. आणि आपण काय करायला घेतलं तर पहिलं म्हणणार मी करतो. त्याच्यातच ज्या कामाला 10 मिनिटं लागतात तिथं अर्धा तास जातो. आणि इथे मी आता किचन वगैरे साफ करून घेतलं आहे आणि भांडी घासायची आहेत माझी. थोडी भांडी पण घासली, तेवढ्या वेळात तो उठला पण होता. आणि माझं डेलीचं काम तसं पण 9 वाजता पूर्ण होतंच. बाकी झाडू फरशी असं बाकीचं किरकोळ काम नंतर मी ते मुलाला बघत करतेच. आता इथे मी काय भांडी फक्त धुवून ठेवते आहे, धुतल्यानंतरच मी घासते भांडी, तशीच घासत नाही. आणि इथं बघू शकता पूर्ण किचन साफ केले, हंडा घासून तो पण भरायला लावला फिल्टरला. आणि माझ्या सासऱ्यांनी तिळाची चिक्की आणली होती, इतकी भारी लागत होती ना त्याची टेस्ट. मी म्हटलं होतं की मी 1-2च खाईन, पण मी 1-2 नाही खाल्ल्या. ज्या दिवशी आणल्या त्यांनी तेव्हा 5-6 खाल्ल्या, दुसऱ्या दिवशी पण मी 4-5 तरी खाल्ल्या असतील. आणि ते मुगाला मोड आणायला ठेवले होते, असे मस्त मोड येतात ना ह्या चाळणीमध्ये, खूपच छान मोड येतात, बघू शकता तुम्ही. मी मटकी मूग ह्याच्यातच सगळं मोड आणायला ठेवते, त्याच्या खाली दुसरं एक भांडं ठेवते, म्हणजे त्याचं टेम्परेचर मेंटेन झालं की त्याला चांगले मोड येतात. इथं विहान उठलाच होता, त्याला नाश्त्याला पोहे दिले. तो पोहे खास तोपर्यंत मी बाकीचं सगळं बेड वगैरे आवरून घेतलं, म्हणजे तेवढं. आणि त्याला सवय झाली आहे, त्याच्या हाताने तो स्वतः खायला शिकतो आहे आता थोडासा. TV बघत कधी कधी तो खात नाही, पण त्याला अधूनमधून सारखा आवाज द्यायला लागतो, तेव्हाच तो खातो. बेड वगैरे आवरते. आणि या पझलचा तर इतका पसारा होतो ना की त्याला
15 मिनटं जॉईन करायलाच लागतात. आता हे माझ्या सासऱ्याने रात्री थोडं जॉईन करून ठेवलं होतं, त्याच्यामुळं मला काय आता एवढा वेळ नाही गेला. आता विहानला अंघोळ, त्याचा नाश्ता बघायला लागेल, कारण तो सगळाच खाईल असं नाही. मग त्याच्यानंतर आता त्याच्यासोबत खेळायचं. परत माझा ऑफिसचा टाईम होतो 2:30 वाजता. मग 2:30 वाजता मला लॉग इन केलं की मग माझं तिथून पुढं काम सुरू होतं. हा फक्त बेड आत्ता असा छान वाटेल साफ केल्यानंतर, नंतर परत आहे तसाच होतो.